नमस्कार शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये या शेतकऱ्याने दीक्षित G4 सनस्टार सीडची या वर्षी उन्हाळ्यामध्ये लागवड केल्यानंतर याची व्हायरस सहनशीलता कशी राहिली, याचा तोडा कसा आला, त्याचबरोबर याला रेट कसा भेटला याच्याबद्दलचे अनुभव सांगितलेले आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि या व्हरायटीची नक्कीच लागवड करा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, किसान ॲग्रोकार्टमध्ये आपलं स्वागत आहे. हे बघा, आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत, कळवण तालुक्यामध्ये. इथं एका शेतकऱ्यांनी दीक्षित व्हरायटी लावली आहे, सनस्टार सीडची दीक्षित व्हरायटी. त्या दीक्षित व्हरायटीबद्दल मला हे विचारायचं होतं की आपण कुठून हे बियाणं घेतलं? किसान ॲग्रोकार्टवरनं घेतं बियाणं. अच्छा, मला हे सांगा की याची लागवड कोणत्या महिन्यात केली होती साहेब? जानेवारीमध्ये. तुमचं नाव काय? तुमचं नाव? शिवम गोकुळ जाधव. आणि तुमचं गाव? कनाशी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. अच्छा, ह्या व्हरायटीबद्दल तुम्हाला आता मागच्या वर्षी तुम्ही कोणती व्हरायटी अशी घेतली होती आणि यावरती तुम्हाला ह्या व्हरायटीचं काय असं दिसलं, सांगा थोडं. ही व्हरायटी एकदम फ्रेश माल आहे. हां एक्सपोर्टला पण चालतो. हां, आणि लागवड पण चांगली. लागवड पण चांगली आहे. मला आता थोडं, हा महिना कोणता आहे आजचा? मे महिना आहे. मे महिना मला वाटते आजची 5 तारीख आहे ना. त्या 5 तारखेमध्ये शेतकरी बंधूंनो तुम्हाला थोडासा पोपटीचा माल दिसत असेल याच्यावर, पण हा उन्हाच्या खूप 42-40 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरमुळे हा माल झालेला आहे. मला सांगायचं असं आहे की इथे दुसरी पण व्हरायटी चालते, तर इथं कोणत्या व्हरायटीपेक्षा याला थोडंसं चांगली मागणी आहे? जवळपास जे आपण गौरी व्हरायटीच्या कंपॅरिझनला हे जवळपास सेम रेटमध्ये जाते. सेम रेटमध्ये चालली आहे. तुम्हाला रेटमध्ये काही डिफरन्स वगैरे नाही आला? नाही, काहीच व्हरायटीमध्ये प्रॉब्लेम नाही आला. मला हे सांगा आता, तर मग ह्या व्हरायटीला व्हायरस आणि त्याबद्दलची काही तक्रार वगैरे? याचा व्हायरस आणि ते खूपच कमी आहे. अच्छा, हो, गौरीपेक्षा तर कमी. अच्छा. बाकी अजून या व्हरायटीला तुम्हाला, मला हे सांगा की या व्हरायटीला तुम्ही फवारणी किती दिवसात काढता? तुम्हाला काय फवारणीचा खर्च खूप जास्त होते का? नाही, फवारणीचा खर्च एकदम कमी आहे. 8 दिवसाला आपला हात चालतोय. अच्छा, काय बायोलॉजिकल, केमिकल काय घेता तुम्ही? बायोलॉजिकलच घेतो. बायोलॉजिकल घेता. केमिकलला जास्त इथं बरेच शेतकरी करत नाही असं मी ऐकलं. नाही करत का? नाही, केमिकल इथं जवळपास कमी आहे. 70% ऑर्गॅनिक चालतं. ऑर्गॅनिकच चालतं. आपलं काय नाव आहे? सचिन बागुल. हे त्या कृषी केंद्रात काम करतात जे इथे औषधे यांना देतात. तर त्यांच्या मार्फत हे इथे कृषी केंद्रामार्फतच आलेले आहेत. तर त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन हा प्लॉट तुम्ही बघू शकता. तर आता मला हे सांगा, किती जानेवारी महिन्यात लावली होती, तर आता किती तोडे झाले याचे? 3 तोडे झाले. चौथा तोडा. आता हा चौथा तोडा आहे. तर आता पहिला तोडा, दुसरा तोडा, तिसरा तोडा काय आठवते का किती क्विंटल घेतला? पहिला 5.5 क्विंटल निघाला. दुसरा 12 क्विंटल निघाला. एकरी संग्रह सांगताय? एकरी नाही, 4,000 रुपयामध्ये. म्हणजे पहिला किती? 5-5.5 क्विंटल. 5-5.5 क्विंटल. दुसरा 12 क्विंटल. तिसरा 17. अच्छा. आता इथून 15 क्विंटल निघालाय. म्हणजे 25च्या प्लस जायला 25च्या प्लस जायलाच पाहिजे. म्हणजे 4,000 काडी म्हणजे अर्धा एकर समजू शकतो आपण. अर्धा ते म्हणजे काही समजा 20-25 गुंठे समजा आहे ना. बरोबर आहे ना. अच्छा, इथं आपले जुने शेतकरी जी हेमंतजी शेवाळे साहेब सुद्धा आहेत. किसान ॲग्रोकार्ट कडनं आपले हे 3रे वर्षाचे आपले जुने कास्तकार आहेत. 3 वर्ष झाले. या 3ऱ्या वर्षी सुद्धा त्यांनी आपल्या म्हणण्यानुसार सनस्टारची दीक्षित व्हरायटी लावली. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे साहेब? व्हरायटी एकदम बेस्ट आहे. व्हरायटी बद्दल काही म्हणजे बोलणं बी मुश्किल आहे. असं आहे ऍक्च्युली ते व्हरायटीचं झाडच सांगतं की ती कशी आहे. अच्छा, यात तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंना, इथं तुम्हाला नाही का एकदम तजेलदारपणा पाण्यामध्ये दिसेल. आता हे तर केमिकल जास्त न मारणारे शेतकरी आहेत. आणि इथचे कृषी केंद्रवाले पण मला वाटतं तुम्ही केमिकलचा थोडासा वापर कमी करता. मला वाटतं एक्सपोर्टला जाते तर रेसिड्यू फ्रीचा काही प्रॉब्लेम जातो ना तुम्हाला? एक्सपोर्ट जाण्यासाठी ना, जे केमिकलचा आपण स्प्रे घेतलं ना, तर हा देठ इथं काळा पण जातो. अच्छा, त्यामुळे जेवढा आपण जैविकचा वापर केला तेवढा माल आपला फ्रेश राहतो. अच्छा, चांगलं आहे. तर किसान ॲग्रोकार्टच्या माध्यमातून आपण इथं आलो आहोत. त्यांना चांगलं मार्गदर्शन दिलं शेतकऱ्यांना. आणि हेमंतजी शेवाळे साहेब, तुम्ही आज पुढच्या वर्षी बहुतेक तुमचा हा प्लॅन राहील का या व्हरायटीला लावायचा? नाही, 100% याच्याशिवाय दुसरी लावायचीच नाहीये. अच्छा, क्लिअरली. आपण सुद्धा नक्कीच ही व्हरायटी लावणार आहे. नाही लावणार आहेत ना. बरं आहे. मला आता सांगा साहेब, तुमचं यावर्षी तुम्ही आता ही व्हरायटी बघितली, तर तुम्हाला आता मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा अनुभव किती म्हणजे चांगला कसा काय? या वर्षी म्हणजे माझं उत्पन्नही चांगलं निघालं. मागच्या वर्षी मग असे काय किती कोणते तोडे झाले होते? मागच्या वर्षी 3च तोडे झाले. कोणती घेतली होती का? अच्छा. बाकी आता चौथा तोडा आहे. अच्छा, अजून 2 तोडे तर कसे निघतील. कसे बी निघतील ना. अच्छा. आणि मिरची स्टॉप होत नाही, शेंडा चालतच राहतो. अच्छा. हो, शेंडा चालूच राहतो. याला काय जवळ मिरची लागते? बरोबर, एकदम जवळ जवळ लागते ना.
तुम्हाला सांगायचं म्हटलं शेतकरी बंधूंना, तर मी एक सांगू शकतो की व्हायरस टॉलरन्सी, याचं वजन आणि त्याचबरोबर लवकर घेरा घेऊन लवकरात लवकर उत्पन्न देणं, हे हो. किसान ॲग्रो कार्डच्या माध्यमातून दिली या दीक्षित व्हरायटीचं एक समजा वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. तर आम्ही हेच सांगू की यावर्षी लावून बघा ही व्हरायटी. धन्यवाद.